नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडीएन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। पालकमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत। तक्रार करणारे कार्यकर्ते समाज कल्याण विभागाच्या 7 कोटी फाईलवाले इम्तियाज जलील यांचा पलटवार। तर इम्तियाज कोणत्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही, नोटीस पाठवा, तुमच्या वकिलाची फीस मी देईल, शिरसाटांना उद्देशून जलीलांचा चॅलेंज। तर शेंद्रा बिडकीन बायपास जोडणी मार्गासह सुधारित प्रस्ताव सादर करा, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे यांचे निर्देश। आता बघूया सविस्तर बातम्या। माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी पोलिसांवरती दबाव टाकून गुन्हे दाखल केल्याचे आरोप केले असून गुन्हे दाखल करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना न्यायालयामध्ये खेचणार असल्याचं प्रतिपादन त्यांनी केलं आहे। मी आपल्याला यासाठी बोलवलेले आहे की माझ्या विरोधात अनेक पोलीस स्टेशन्समध्ये तक्रार देण्यात आलेली आहे। ठीक आहे, तक्रार देण्याचा अधिकार कोणालाही आहे, पण पोलिसांनी शहानिशा न करता माझ्या विरोधात जे FIR रजिस्टर केलेली आहे, मला असं वाटतं की या शहरातून पोलिसांचा अंतिम संस्कार झालेला आहे। कारण जेव्हा पोलीस आपली ड्यूटी ना बजावताना फक्त एका मंत्र्यांच्या दबावाखाली अशा प्रकारचे FIR रजिस्टर करत असेल तर ते पोलिसिंग नाही आहे, तर नेत्यांची गुलामी सारखी झालेली आहे। मी याच्या विरोधात हायकोर्टात जाणार आणि पोलीस कमिशनर सोबत जे पोलीस स्टेशननी माझ्या विरोधात FIR रजिस्टर केलेले आहे त्यांना हायकोर्टामध्ये मी नेणार आणि हायकोर्टाला समजावून सांगणार की कोणत्या आधारावर त्यांनी FIR रजिस्टर केले। आधार एकच होता, मंत्री संजय शिरसाट साहेब यांचा दबाव आणि त्यांचे जे कार्यकर्ते एका पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन जे बोंबाबोंब करत होते ते त्यांच्या एकेकांचा तुम्ही हे केलं की ते कोण होते, तर हे सगळे हे नेते आहे की ज्यांची 7 कोटी रुपयाची फाईल समाज कल्याण विभागामध्ये अडकलेली आहे। समाज कल्याणची स्कीम आहे 7 कोटी रुपये देण्याची आणि हे जे लोकांचे पैसे आतापर्यंत मिळालेले नाही आहे त्यांची फाईलवर संजय शिरसाट साहेबांची साईन व्हायची आहे। हे सगळे लोक क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या समोर उभे राहून बोंबाबोंब करतात, पोलिसांवर प्रेशर टाकतात। इम्तियाज जलील यांचा बोलवता धनी कोण हे मला माहित आहे असं वक्तव्य पालकमंत्री संजय शिरसाटांनी केलं होतं। त्यावरती जलील यांनी प्रतिहल्ला करत शिरसाट यांच्यावरती राजकीय फैरी झाडल्या आहेत। सर, इम्तियाज जलील यांच्या विरोधात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालाय। मला तो त्या माणसाच्या बद्दल बोलायचं नाही, त्याला मी योग्य ते उत्तर देईल। असे आरोप करणारे जास्त काळ टिकत नसतात। सर, MIDCचा विषय असेल किंवा मग तुमच्या हॉटेलच्या संदर्भातला विषय, कोणताही विषय असेल त्याने टार्गेट केलं जाते। हे महायुतीकडनं यांचे बोलवते धनी माहिती आहे, सगळं जग जाणून नाही का करतायत, काय दुश्मनी आहे, कशामुळे होतंय, याच्या मागं कोण आहे ते सर्व जाहिरीतले शुक्राचार्य मला माहित आहेत। कोण त्यांना खड्डी त्यांच्या तोंडात देतंय याची सुद्धा मला जाणीव आहे। म्हणून मी एक योग्य मला माझ्यावर आरोप होताना त्याचा खुलासा करताना पूर्ण ताकदीनिशी मी करेल, थोडासा वेळ द्या। सर, जाणून बुजून बदनाम केली जाते, सोडा, काय करायचं। मी ते ऐकलेलं आहे की मी कुणाच्या बोलण्यावरून हे माझ्यासाठी एक सर्टिफिकेट आहे, माझ्यासाठी एक सर्टिफिकेट आहे की लोकांचा माझ्यावर विश्वास किती आहे, की इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरणार नाही, कोणत्याही परिस्थितीमध्ये मॅनेज होणार नाही। ते जे लोकांनी मला बोलवता धनी ते जमानत आहे ते समजा ते तसं झालं असेल की मला हे तो डोनाल्ड ट्रम्प कॉल करत असेल, मला नरेंद्र मोदी साहेब कॉल करत असेल, माझा देवेंद्र फडणवीस साहेब कॉल करत असेल, अजित पवार साहेब कॉल करत असेल, हे माझ्यासाठी एक मोठा सर्टिफिकेट आहे की या लोकांचा विश्वास कुणावर आहे की त्यांच्या पक्षातले लोकांवर नाही आहे, इम्तियाज जलीलवर आहे की हे माणूस हे धरला तर कोणत्याही परिस्थितीमध्ये सोडणार नाही।
तुम्ही पोलिसांचा प्रेशर आणा, गुंडांचा प्रेशर आणा, जे काही करायचं आहे ते करा. आता त्यांचा हे जे प्रश्न आहे की मी माझा, ठीक आहे ना, ते समजा, मग मुद्दे काय आहे याच्या बाबतीत बोलण्यास तुम्हाला कोणी थांबवलेले आहे? तुम्ही सांगा, स्पष्टपणे सांगा तुम्ही की हे जे मुद्दे उपस्थित केलेले आहे, मी खरं आहे, खोटं आहे, मी इम्तियाज जलीलच्या विरोधात काय करणार आहे, पण अशा प्रकारच्या पोलिसांचा दबाव टाकून तुम्हाला संजय सिरसाट साहेब हे समजत असेल की इम्तियाज जलील गप्प बसणार आहे, तर इम्तियाज जलील कोणत्याही परिस्थितीमध्ये गप्प बसणार नाही आहे. माझं जे मिशन आहे मी सुरू ठेवणार आहे. मी मुख्यमंत्री साहेबांना पत्र लिहिलेले आहे. मी गव्हर्नर साहेबांना पुन्हा एक पत्र कालच पाठवलेलं आहे की मला अपॉइंटमेंट द्या. आपण निष्पक्ष असेल तर मला अपॉइंटमेंट द्या. मी आपलं सगळे डॉक्युमेंट्स आपल्या हातात देणार आहे. मग कारवाई करायचं नाही करायचं हे तुमच्या हातात आहे. आज लातूर जिल्ह्यामध्ये एका घोड्याला ग्लँडर्स या रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्याने छत्रपती संभाजीनगरची पशुसंवर्धन आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. ग्लँडर्स हा संसर्गजन्य आजार असल्याने आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर विजय कुलकर्णी यांनी दिली आहे. सद्यस्थितीमध्ये अजूनपर्यंत आजपर्यंत आपल्याकडे महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये अशा प्रकारचे घोड्यांमध्ये लक्षणं दिसून आलेली नाही आहेत किंवा अशा प्रकारचे कोणताही आजार असल्या संदर्भामध्ये आपल्याकडे हॉस्पिटलमध्ये असे कोणत्याही प्रकारचे रुग्ण दाखल झालेले नाही आहेत. तथापि लातूरमध्ये जो झालेला संसर्गाचा आपण आता म्हणाला त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा रोग प्रादुर्भाव होऊ नये किंवा त्या संदर्भामध्ये अचानक जरी अशी परिस्थिती उद्भवली तरी आमची जिल्हा स्तरावरती तसंच तालुका स्तरावरती जे RRTs तयार असतात आणि त्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीमध्ये ताबडतोब आमच्या विभागाकडून आमची नेमणूक झालेली असते आणि सर्व डॉक्टर्स आणि सर्व टीम अशा प्रकारची परिस्थिती हाताळण्यासाठी तयार असते. आणि तसंच लागणारं जे काही सर्व साहित्य असतं त्यांचे रोग नमुने गोळा करणे आणि या सगळ्या गोष्टींसाठी जे काही लागणारं साहित्य असतं तर या साहित्याची सुद्धा आपल्याकडे पूर्णपणे उपलब्धता आहे. त्यामुळे हा आमचा विभाग जो आहे तर हा कोणतीही संसर्गजन्य रोग प्रादुर्भाव झाल्यास ती परिस्थिती हाताळण्यासाठी तयार आहे. मॅडम किती पथक आहे अशा जर समजा झालं तर ही पथकं कशा पद्धतीने काम करतील? आपल्याकडे जिल्हा स्तरावरती एक पथक तयार असतं आणि त्यानंतर तालुका स्तरावरती पण पथक केलेले असतात आपण आणि त्यानुसार प्रत्येक म्हणजे तालुक्यामध्ये एक सहाय्यक आयुक्त, संबंधित दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी, तसंच त्या दवाखान्यामध्ये जर वर्ग 2चा दवाखाना असेल तर त्या दवाखान्यामध्ये कार्यरत असलेले पशुधन पर्यवेक्षक आणि तसंच परिचर वगैरे अशा एका टीममध्ये हे एवढे लोक असतात आणि त्यांचं मोबाईल क्रमांकासह आपल्याकडे ह्या टीम्स तयार असतात. त्यामुळे ताबडतोब आम्ही सर्वांशी संपर्क करून लगेच कार्यरत होतो. महानगरपालिकेच्या बचत गटामार्फत सिडको हडको परिसरामध्ये सफाईचं काम करणाऱ्या कामगारांचं गेल्या 4 महिन्यांपासून वेतन रखडल्यामुळे संतप्त कामगारांनी शुक्रवारी मनपामध्ये धाव घेत अतिरिक्त आयुक्त यांना निवेदन देऊन त्वरित पगार करण्याची मागणी केली आहे. सिडको हडको बचत गटातील सफाई कामगारांचं वेतन रखडलं असून 4 महिन्यांपासून पगार नसल्याने कामगारांवरती उपासमारीची वेळ आली असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. तत्कालीन सिडको प्रशासनाकडून सिडको हडको परिसरात सफाई कामगार करणाऱ्या कामगारांना सिडको हस्तांतरानंतर महानगरपालिकेच्या वतीने त्यांना खासगी बचत गटामार्फत सफाईचं कामासाठी नियुक्त केलं होतं. परंतु नेहमीच बचत गटाकडून या कामगारांना वेळेत पगार अदा करण्यात येत नसल्याने त्यांना आर्थिक परिस्थितीला सामोरं जावं लागतंय. महानगरपालिका आयुक्त यांनी गेल्या महिन्यापूर्वीच आदेशित केलं होतं की कंत्राटी व कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांना वेळेत 1 तारखेला वेतन देण्यात यावं. म्हणून तरी प्रशासनाकडून आयुक्तांच्या आदेशाचं पालन होत नसल्याचं दिसून येत आहे. गेल्या 4 महिन्यांपासून वेतन रखडल्यामुळे या कामगारांना आर्थिक परिस्थितीत तोंड द्यावं लागत असून संतप्त कामगारांनी शुक्रवारी मनपा मुख्यालयात धाव घेत अतिरिक्त आयुक्त रणजित पाटील यांना निवेदन देऊन त्वरित पगार द्यावा अशी मागणी केली आहे. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडीएन वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बघत आहात? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडीएन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून
ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. शिक्षण असो किंवा नोकरी, कुठल्याही कामानिमित्त छत्रपती संभाजीनगर येथे येत असाल तर तुमच्या घरगुती जेवणाची चिंता आता मिटली. नमस्कार, मी पूजा दाता. माझं कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर मी काही वर्ष नोकरी केली, काही वर्ष गृहिणी होते आणि नंतर रुचिरा स्वयंपाकघर सुरू केलं. रुचिरा स्वयंपाकघर सुरू करण्यामागे उद्देश व्यवसाय हा नव्हता, माझी आवड हा महत्त्वाचा उद्देश होता. तो मी स्वतःच्या जागेत 2009 सालापासून खडकेश्वर येथे सुरू केला. तेव्हा अतिशय छोट्या प्रमाणात सुरू झाला होता तो. त्याचं स्वरूप आता खूप मोठं झालंय. आपल्या आजूबाजूला गव्हर्नमेंट ऑफिसेस, शिकणारे विद्यार्थी हे बरेच असल्यामुळे त्यांना त्यांच्या घरासारखं स्वयंपाक जेवण इथे मिळतं, म्हणून बरेच सारे लोक लंच ब्रेकमध्ये येतात. रुचिरा स्वयंपाकघरात कटाक्षाने मी क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करण्याचा प्रयत्न करते. क्वालिटी अतिशय उत्तम स्वयंपाकाची राहण्यासाठी ताजा भाजीपाला, अतिशय उत्तम सगळा किराणा असा मी तिथे आणत असते आणि त्याचं रूपांतर आजच्या रुचिराच्या यशाकडे झालेलं आहे. आपल्याकडे येणारा वर्ग हा जास्तीत जास्त नोकरदार वर्ग आणि विद्यार्थी आहेत. ते घरापासून दूर असतात. काही लोकांच्या बदल्या होऊन संभाजीनगरला आलेले असतात किंवा शिक्षणानिमित्त आलेले असतात. तर त्यांना आपल्या रुचिरा स्वयंपाकघरात घरच्यासारखं गरम, ताजं आणि चांगल्या चवीचं, घरच्यासारख्या चवीचं जेवण उपलब्ध होतं आणि त्यांच्या लंच ब्रेकमध्ये अर्धा तासात ते जेवून जाऊ शकतात. इतकाच वेळ तिथे लागतो जेवणासाठी. खूप वेटिंग वगैरे करावं लागत नाही. रुचिरा स्वयंपाकघरात काम करणारी लोक सुद्धा आपल्या घरचं काम असल्यासारखं मनापासून व आवडीने करतात. तसंच रुचिरा स्वयंपाकघरात काम करणाऱ्या लोकांना तिथून जे उत्पन्न मिळतं त्यामुळे त्यांच्या आयुष्याचा चांगला भाग तो झालेला आहे आणि ते अतिशय चांगल्या रीतीने आपलं आयुष्य जगतात. त्यामुळे त्यांना रुचिरा स्वयंपाकघराबद्दल जास्त आत्मीयता वाटते. रुचिरात बनवलेले मसाले 80% असतात आणि 20% बाहेरचे मसाले असतात आणि थोडीशी चव चटकदार होण्याच्या दृष्टीने माझा प्रयत्न असतो, कारण तरुण वर्ग आपल्याकडे जास्त येत असतो. घरगुती जेवणाच्या चवीसाठी एकदा अवश्य भेट द्या रुचिरा स्वयंपाकघर येथे. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात एडियन बातमीपत्र. शहराचा वाढता विस्तार व संलग्न औद्योगिक वसाहतीत येऊ घातलेले नवीन उद्योग पाहता शहराच्या रहदारीचा प्रश्न निकाली काढण्यासाठी शेंद्रा बिडकीन बायपास रस्त्याचा तयार केलेल्या प्रस्तावात रस्ता जोडणीच्या नव्या सूचनांसह सुधारित प्रस्ताव सादर करावा असे निर्देश राज्याचे इमाव कल्याण अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी आज संबंधित यंत्रणांना दिले आहेत. शेंद्रा बिडकीन बायपास या रस्त्याच्या कामासंदर्भात मंत्री अतुल सावे यांनी संबंधित यंत्रणांची बैठक बोलावली होती. बैठकीत जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा नियोजन अधिकारी भारत वायाळ, राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरणाचे व्यवस्थापक संघर्ष मेश्राम, अधीक्षक अभियंता अनिकेत कुलकर्णी, कार्यकारी अभियंता सूर्यकांत गलांडे, ऑरिक सिटीचे उपमहाव्यवस्थापक शैलेश धाबरकर,
प्रकल्प व्यवस्थापक अरुण दुबे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अशोक येरेकर, हिरासिंग ठाकूर आदी उपस्थित होते. सद्यस्थितीत प्रस्तावित शेंद्रा बिडकीन बायपास हा रस्ता 35 किलोमीटर लांबीचा असून हा प्रस्ताव 2017 पासून तयार करण्यात आलाय. येत्या कालावधीत हा प्रकल्प पूर्ण होईस्तोवर शहराचा विस्तार आणखीन वाढेल, तसेच अधिक उद्योग या दरम्यान आलेले असतील. तसेच या प्रकल्पात आता धुळे सोलापूर महामार्ग, समृद्धी महामार्ग, वाळूज औद्योगिक वसाहत तसेच अहिल्यानगर आणि पुणेकडे जाणारा रस्ता या सर्व रस्त्यांना प्रस्तावित मार्गाची जोडणी असणं आवश्यक आहे. या बाबीचा अंतर्भाव व प्रकल्पात करावा. तसेच आगामी कालावधीत पूर्वेकडून जालना येथील ड्रायपोर्ट व पश्चिमेकडून वाढवत बंदर हे 2 प्रकल्प पूर्ण होताच या महामार्गावरील रहदारीचं व मालवाहतुकीचं प्रमाण वाढणार आहे. या सर्व मुद्द्यांचा विचार करून सुधारित प्रस्ताव त्वरित सादर करावा असे निर्देश सावे यांनी दिले आहेत. केंद्रातील भाजप शासित पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला 11 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल छत्रपती संभाजीनगर शहर गारखेडा मंडळातील ज्ञानप्रकाश विद्या मंदिर येथे भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांच्या नेतृत्वात वृक्षारोपण करण्यात आलं. भारतीय वंशाची वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धन करा असं आवाहन यावेळेस त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केलंय. भारतीय वंशाची वृक्ष अनेक वर्ष टिकतात, तसेच ते ऑक्सिजन मोठ्या प्रमाणात देतात. त्यामुळे पर्यावरण संवर्धन होण्यासाठी मोठी मदत होते. दिवसांदिवस वाढतं शहर व त्यामध्ये होणारे सिमेंट कॉन्क्रीटचे जंगल यामुळे जमिनीखालील पाणी पातळी खालावत चालली आहे. तसेच हवा शुद्धतेचं प्रमाण देखील खालावत चाललंय. यावरती एक उपाय म्हणून देशी वृक्ष लागवड करून पर्यावरण संवर्धनाचं काम करूयात असं आवाहन भाजप शहर जिल्हाध्यक्ष किशोर शितोळे यांनी केलं. यावेळेस मंगलमूर्ती शास्त्री, शहर चिटणीस लक्ष्मीकांत थेटे, प्रदेश सदस्य शालिनीताई बुंधे, गारखेडा मंडळ अध्यक्ष संजय बोराडे, ताराचंद गायकवाड, अशोक दामले, जयश्रीताई किवळेकर, वरद गणेश मंदिरचे अध्यक्ष सुनील खोचे यांच्यासह भाजप पदाधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी व मान्यवर उपस्थित होते. सोमवारपासून शहरातील शाळा सुरू होत असल्याने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने शहरातील शाळांमध्ये साथरोग सर्वे, अबेट ट्रीटमेंट, औषध फवारणी आणि धूर फवारणी करण्यात आली आहे. आज दिनांक 14 जून रोजी महानगरपालिकेच्या मलेरिया नागरी हिवताप विभागामार्फत डेंग्यू हिवताप प्रतिरोध महिना व मान्सूनपूर्व डास प्रतिबंधात्मक मोहीम मनपा आयुक्त जी श्रीकांत यांच्या नेतृत्वाखाली राबवण्यात आली. वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर पारस मंडलेचा यांच्या आदेशानुसार सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्चना राणे, साथरोग तज्ञ डॉक्टर सुमैया सय्यद यांच्या सूचनेनुसार मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर यांनी स्वतः उभा राहून फवारणी कर्मचारी मार्फत झोन क्रमांक 8 सातारा देवळाई वॉर्ड क्रमांक 114 व 115 येथील जिल्हा परिषद केंद्रीय उच्च प्राथमिक शाळा सुरू होत आहेत. म्हणून शाळा शंभूराजे शिक्षण संकुलमध्ये पक्ष्यांच्या कुंड्या, गार्डन, पार्किंग, बाथरूम, कंपाऊंड, सातारा गाव, जामा मस्जिद, मल्हारनगर, भीमशक्तीनगर, खंडोबा मंदिर मध्ये देवळाई गाव, अलोकनगर, प्रथमेश नगरी, अतिजोखीम भाग असलेल्या ठिकाणी साथरोग सर्वे, अबेट ट्रीटमेंट, औषध फवारणी, धूर फवारणी करण्यात आली आहे. कूलर टाक्या, हाऊस चेक करून स्टिकर लावणं, पॉम्पलेट वाटणं व आठवड्यातून एकदा कोरडा दिवस पाळण्यात यावा अशा सूचना पर्यवेक्षक शेख अनवर यांनी दिल्या आहेत. डासाळी स्थान नष्ट करून डेंग्यू प्रतिबंधक उपाययोजना राबवण्यात आली आहे. यावेळी मलेरिया पर्यवेक्षक शेख अनवर शेख दादाभाई व फवारणी कर्मचारी शेख तय्यब अनवर, भारत वाघ, रामनाथ रोकडे, शेख अशफाक, मनोज जगदने आणि नागरिक उपस्थित होते. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. पालकमंत्र्यांच्या दबावाखाली पोलिसांनी गुन्हे दाखल केलेत. तक्रार करणारे कार्यकर्ते समाज कल्याण विभागाच्या 7 कोटी फाईलवाले इम्तियाज जलील यांचा पलटवार. तर इम्तियाज कोणत्याही परिस्थितीत गप्प बसणार नाही, नोटीस पाठवा, तुमच्या वकिलाची फीस मी देईल, शिरसाटांना उद्देशून जलीलांचा चॅलेंज. तर शेंद्रा बिडकीन बायपास जोडणी मार्गासह सुधारित प्रस्ताव सादर करा, इमाव कल्याण मंत्री अतुल सावे यांचे निर्देश. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र एडीएन न्यूज.